बातमी आहे। अयोध्येतील रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक आता समोर आलेली आहे। रामलल्लाच्या मूर्तीवरती भगवान विष्णूचे दशावतार सुद्धा आहेत। रामलल्लाची मूर्ती अतिशय मनमोहक अशा स्वरूपाची पाहायला मिळते। 22 जानेवारी रोजी विधिवत अशी पूजा होणार आहे आणि हीच ती रामलल्लाची मूर्ती आहे। कोदंडधारी असा 5 ते 6 वर्षाचा असा हा प्रभू श्रीरामाचा अतिशय सुंदर मुखडा सगळ्यांसमोर आलेला आहे। या मूर्तीची प्रभावळ आहे आणि त्याचबरोबरीने खाली कमळ आहे आणि साधारण 4.5 फुटांची अशी ही मूर्ती आहे। प्रभू रामांच्या मूर्तीचं 22 तारखेला मंदिरात प्राण प्रतिष्ठापना होणार आहे। या मूर्तीचं मुखदर्शन सगळ्यांना झालंय। रामलल्लांच्या मुखाच्या बाजूला शंख, चक्र, गदा, ओम, स्वास्तिक कोरण्यात आले आहेत। तर दोन्ही बाजूस भगवान विष्णूंचे दशावतार दाखवण्यात आले आहेत। यामध्ये प्रभूंचे मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बुद्ध, कल्की हे अवतार दाखवण्यात आले असून पायाच्या एका बाजूस हनुमान तर दुसऱ्या बाजूस गरुडदेव दाखवण्यात आले आहेत। प्रभूंची मूर्ती कमळाच्या फुलावर विराजमान आहे। रामलल्लाच्या मूर्तीची वैशिष्ट्य। रामलल्लाच्या मूर्तीची उंची 51 इंच इतकी आहे। पवित्र शाळीग्राम दगडात मूर्तीची निर्मिती करण्यात आली आहे। हजारो वर्ष दुधाचा अभिषेक केल्यानंतर ही मूर्तीची झीज होत नाही। 5 वर्षाच्या बाल स्वरूपात रामलल्लांची मूर्ती आहे। भारतात 5 वर्षाच्या मुलाची अंदाजे उंची 51 इंच इतकी असते, म्हणून रामलल्लाच्या मूर्तीची ही उंची 51 इंच इतकी आहे। कमळाच्या फुलासहित मूर्तीची उंची 8 फूट इतकी होते। रामलल्लाच्या मूर्तीचं वजन 250 किलो आहे। म्हैसूरचे मूर्तिकार अरुण योगीराज यांनी ही रामलल्लाची मूर्ती बनवली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मूर्तिकार अरुण योगीराज यांचं कौतुक करण्यात आलंय। अरुण योगीराज यांचे आजोबा बसवण्णा शिल्पी म्हैसूरचे राजघराण्याचे मूर्तिकार होते।